मित्रांनो, काल रात्रीपर्यंत मी तिच्या मुलीच्या प्रेमात होतो. पण आज सकाळी तिच्या आईने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि माझ्या हातावर आपला मौसार हात ठेवून काही गोष्ट मागितली, जी ऐकून माझे अवघे शरीर शहारून गेले. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी मी आजवर कोणाशीच बोललेलो नाही. ही कहाणी ऐकताना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे, त्यामुळे ती शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव अमन. मी कॉलेजमध्ये शिकणारा एक हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला तरुण. कॉलेजच्या वातावरणात माझं हे सहसहित तारुण्य अनेकांचं लक्ष वेधून घ्यायचं. मी 12वीमध्ये होतो आणि त्याच वर्गात माझी मैत्रीण साक्षीसुद्धा होती. आम्ही 11वीपासूनचे खूप चांगले मित्र. कॉलेज सुटल्यावर कॅन्टीनमध्ये बसून तासनतास गप्पा मारणं, एकमेकांच्या डोळ्यातले भाव वाचणं हा आमचा रोजचा शिरस्ता होता. ती अतिशय देखणी, सडपातळ बांधा असलेली आणि एखाद्या अप्सरेसारखी सुंदर मुलगी होती. तिचे ते बोलके डोळे आणि मनाला घायाळ करणारी चालढाल कोणालाही भुरळ पाडेल अशीच होती. कॉलेज संपवून ती घरी जायची आणि मीही घरी येऊन रात्रीचं जेवण करून TV बघत बसायचो. पण एक रात्री माझ्या आयुष्याला एक असा वळण देणारा फोन आला. रात्रीचे 8:30-9 वाजले असते. बाहेर गुलाबी थंडीचा अंमल होता. अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर साक्षीचं नाव होतं. मी फोन उचलला तर तिचा आवाज कमालीचा, उत्सुक आणि काहीसा थरथरणारा वाटला. ती म्हटली, "अमन, मी गेल्या 3-4 दिवसांपासून तुझी वाट पाहते. उद्या रात्री माझे मम्मी पप्पा गावावरून परत येणार आहेत. आज रात्री घरात कोणीच नाही. तू मला भेटायला येऊ शकतोस का?" तिचे हे शब्द ऐकताच माझ्या हृदयाची धडधड वाढली. शरीरात जणू वीज संचारल्यासारखं झालं. मी या क्षणाची अशाच एकांताची वाट पाहत होतो. मी कसलाही विचार न करता होकार दिला. रात्रीची वेळ होती. रस्ते सामसूम होते. मनात एक प्रकारची भीती आणि अस्वस्थता होती. तरीही तिच्या प्रेमाची ओढ मला थांबवून धरू शकत नव्हती. मी कसंबसं स्वतःला सावरलं. अंधाराचा फायदा घेत तिच्या घराच्या दरवाजापाशी पोहोचलो. मी हलकेच दरवाजा ठोठावला. सेकंदाच्या आत दरवाजा उघडला गेला आणि समोरचं दृश्य पाहून माझी नजर तिथेच खेळली. माझ्या डोळ्याचं पारणं फुटलं होतं. साक्षीने एक काळ्या रंगाचा 1 पीस ड्रेस घातला होता. त्या काळ्या रंगात तिची कांचन कांती म्हणजे ती गोरी पाठ आणि मखमली त्वचा अधिकच उठून दिसत होती. तिची ती मादकता पाहून मी पूर्णपणे नशेत असल्यासारखा झालो होतो. तिचे डोळे काहीसे चंचल आणि नशिले वाटत होते. मी फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. आम्ही दोघं घरात गेलो. घरात संपूर्ण भयान शांतता होती. फक्त आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. आम्ही सोफ्यावर बसून TV चालू केला. वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. रात्रीचे 3 ते 4 वाजून गेले होते. ती माझ्या इतकी जवळ आली होती की आमची नजरानजर होत होती. ती माझ्या एकदम मिठीत पडली होती आणि आम्ही दोघं TV बघत बसलो होतो. आम्ही दोघं त्या बेधुंद वातावरणात असतानाच अचानक बाहेरून मुख्य दरवाजा वाजला. धड धड धड. माझं भान हरपलं. माझ्या अंगावर एकदम थरकाप उडाला. कपाळावर घामातलेला थर साचला. कारण साक्षीचे आई वडील उद्या तर येणार होते. मग इतक्या रात्री कोण आलं असेल? बाहेरून जोरात आवाज आला, "साक्षी, साक्षी, काय करतेस? एवढा वेळ का लागतोय दरवाजा उघडायला?" तो आवाज साक्षीच्या मम्मीचा होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जर त्यांनी मला या अवस्थेत इथे पाहिलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. माझी इज्जत वेशीवर टांगली गेली असती. साक्षीने मला तातडीने एका मोठ्या टेबलाखाली लपायला सांगितलं. तिने स्वतःला सावरलं. धावत जाऊन दरवाजा उघडला. साक्षीची मम्मी घरात आली. पण आईची नजर ती त्यांना घरात काहीतरी वेगळं जाणवलं होतं. जणू काहीतरी धावत असल्यासारखं वाटलं होतं. त्यांनी संशयाने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि अखेर टेबलाखाली लपलेला मी त्यांच्या नजरेस पडलो. माझ्या तोंडावरचा रंगच उडाला होता. पूर्ण चेहरा घामाने डबडबला होता. भीतीपोटी माझा कंठ दाटून आला होता. त्यांनी मला अत्यंत करड्या नजरेने पाहिलं. बाहेर काढलं आणि विचारलं, "नाव काय आहे तुझं? कुठे राहतोस?" मी अत्यंत घाबरत थरथरीच्या आवाजात कसंबसं माझं नाव आणि पत्ता सांगितला आणि कडक तिथून घरी गेलो. त्या घटनेनंतर पुढचा संपूर्ण दिवस मी कॉलेजला गेलो नाही. मनात एवढी भीती होती की आता सगळं संपलं असं वाटत होतं. मला वाटलं होतं की तिची आई कॉलेजमध्ये येईल आणि माझी सगळी इज्जत काढेल. घरातून बाहेर पडायची
माझी हिंमत होत नव्हती. मनात फक्त उदासपणा आणि एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. रात्रीचे 8 वाजले होते. मी जेवण करून खोलीत दिवा विझून शांत पडलो होतो आणि फोनवर बोलत बसलो होतो. तेवढ्यात वरून एक व्हॉट्सअप मेसेज आला. अनोळखी नंबर होता. मी उत्सुकतेने आणि थोड्या भीतीने त्या नंबरवर क्लिक केलं. त्याचा डीपी आणि थोडी रिसर्च केल्यावर मला कळालं की हा नंबर चक्क साक्षीच्या आईचा होता. माझ्या छातीत पुन्हा एकदा धडधड वाढली. मला वाटलं आता परत काही प्रॉब्लेम होईल की काय, पण यावेळी तसं नव्हतं. त्यांनी तिकडून हाय मेसेज केला होता. मी सुद्धा इकडून घाबरत घाबरत हाय मेसेज केला. मेसेज केल्यावर तिकडून लगेच रिप्लाय आला, मला आज तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, उद्या सकाळी करूया. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर आवरलं. घरच्यांना वाटलं मी कॉलेजला जाते, पण मी नेहमीच्याच वेळी थेट साक्षीच्या घरी पोहोचलो. माझ्या मनात प्रचंड धाकधूक चालू होती. मी तिथे गेलो तेव्हा साक्षी घरी नव्हती. ती कॉलेजला निघून गेली होती. घरी फक्त तिची मम्मी एकटीच होती. मी आतमध्ये गेलो. मी आत पाऊल टाकताच साक्षीच्या मम्मीने मागून मुख्य दरवाजा घट्ट लावून घेतला आणि कडी लावली. दरवाजा लावण्याचा तो आवाज ऐकून माझ्या मनात काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. छातीतील थरथराट वाढला. त्यांनी मला आत येण्यास सांगितलं. हॉलमध्ये आल्यावर त्या थेट माझ्या जवळ आल्या आणि माझ्या अगदी लावून एकदम जवळ येऊन बसल्या होत्या. त्यांच्या या अशा अचानक जवळ येण्याने आणि दरवाजा बंद करून घेण्याने कथेला कोणतं नवीन मिळणार होतं. त्यांच्या मनात नक्की काय चाललं होतं. साक्षीच्या मम्मीने मागून मुख्य दरवाजा का लावून घेतला तेव्हा कडीचा तो आवाज थेट माझ्या काळजाला लागला. खोलीत एक प्रकारचा उबदार शांतता पसरला होता. त्या माझ्या जवळ आल्या आणि सोफ्यावर अगदी माझ्या लागून बसल्या. त्यांच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि त्यांचं ते मादक रूप पाहून माझ्या मनातील भीती हळूहळू एका वेगळ्याच झुंजीत बदलू लागली होती. झाकलेल्या घामाच्या थेंबामुळे माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच उष्णता जाणवत होती. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. अतिशय मधाळ आवाजात विचारलं, अमन, साक्षीचा कोणी बॉयफ्रेंड आहे का रे? मी काहीसा अडखळत स्वतःला सावरत म्हणालो, हो आंटी. त्यांनी आपली नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिर केली. त्यांच्या नशिल्या डोळ्यात एक खोडकर मस्ती होती आणि एक लागवी मिठासच होती. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, किती दिवसांपासून चालू आहे तुमचं हे प्रकरण? मी मानेवरचा घाम पुसत म्हणालो, 2-3 महिन्यांपासून. माझा हा शब्द ऐकताच त्यांनी एक अत्यंत हळूवार स्पर्श करत माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्यांचा तो मौचार आणि गुळगुळीत हातांचा स्पर्श होताच माझ्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले. माझ्या शरीरात जणू एखादी वीज संचारल्यासारखं झालं. माझा हात त्यांच्या हातात थरथरत होता. माझ्या चेहऱ्यावरची अवस्था आणि भीती त्यांना स्पष्ट जाणवत होती. पण त्यांनी माझ्या हातावरची आपली पकड अधिकच घट्ट केली, जणू त्या मला एक खास जाणीव करून देत होत्या. त्या अत्यंत मिश्किलपणे हसल्या आणि म्हणाल्या, अरे घाबरतोयस कशाला? मी काही तुला मारणार नाही किंवा पोलिसांत देणार नाही. एवढं काय घाबरायचं त्यात? मी तुला फक्त एवढी हक्काची गोष्ट शिकवायला इथे बोलवलं आहे. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड ते त्याच्या हाताला जाणवू लागली. त्या नक्की काय बोलत होत्या हे माझ्या डोक्यात शिरताच नव्हतं, कारण त्या क्षणी माझं पूर्ण लक्ष फक्त त्यांच्या त्या अतुलनीय सौंदर्यावर होतं. त्या एवढ्या देखण्या आणि मोहक दिसत होत्या की माझ्या डोळ्यातील ती वेडी ओढ मला त्यांच्यावरून नजर हटूनच देत नव्हती. क्षणभरात त्यांनी पुढे होत मला एक घट्ट मिठी मारली. त्या लिंगनात एक अशी मादकता आणि ऊब होती की मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलो. मी मदहश होऊन त्यांनाही तितक्याच आवेशाने आपल्या भावांमध्ये कवटाळले. त्या माझ्या कानाजवळ आल्या. त्यांच्या लयबद्ध श्वासांची उष्णता माझ्या मानेला जाणवत होती. त्या अगदी हळू आवाजात कुजबुजले, तू साक्षीसोबत जे काही केलं आहेस ते माझ्यासोबतही करू शकतोस. मला काही प्रॉब्लेम नाही. तिचा तो शब्द ऐकताच माझ्या डोक्यातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता. रात्रीपासून माझ्या मनात जे विचारांचे चक्र फिरत होते त्याला आता पूर्ण खात्री पटली होती. त्यांच्या नजरेतील कामफोड आणि माझ्या मनातील हव्यास आता एकाच लयीत वाळत होती. त्यांनी हळूच माझा हात धरला आणि मला आतल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. बेडरूमचा दरवाजा त्यांनी आतून लावून घेतला. आता बाहेर काय चालले आहे याच्याशी आम्हा काहीच घेणे देणे नव्हते. साक्षी कॉलेजला गेली होती आणि या संपूर्ण घरात फक्त मी आणि तिची मम्मी आम्ही दोघंच होतो. मी त्यांना पुन्हा एकदा अत्यंत बेभान होऊन आपल्या मिठीत ओढलं. त्याच्या कंबरेभोवती त्याचा विळखा घट्ट झाला
आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावरून लपवून स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. माझे हात त्यांच्या पाठीवरून फिरू लागले तेव्हा त्यांच्या पाठीवरील त्या रेशमी जवळकीने माझ्या मनातील तृष्णा आणखीनच वाढवली. त्यांनी प्रेमाने माझ्या केसांवरून हात फिरवला. माझ्या विस्कटलेल्या केसांना आपल्या नाजूक बोटांनी सावरून घेतलं. आम्ही दोघे बेडवर जाऊन बसलो. खोलीत एक रम्य पण तितकीच दोलनशील शांतता पसरली होती. मी जेव्हा त्यांच्या त्या बोलक्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला जाणवलं की प्रेमाच्या या अशा महासागरात बुडालो चाललो आहे जिथून परत येणं आता अशक्य होतं. त्यांचे ते डोळे, तिचे ते थरथरणारे ओठ जणू एखाद्या स्वप्नानुभवासारखे मला त्यांच्याकडे ओढत होते. त्यांच्या रूपातील ती नजाकत आणि शरीराची ती उष्णता आता सीमारेषा ओलांडण्यासाठी आतुर झाली होती. दोघांच्या मनातील भावनांचा संगम आता एका वेगळ्याच शिखरावर पोहोचणार होता. बेडवर बसल्यापासून आमच्यातील अंतर पार मिटून गेलं होतं. खोलीत फक्त आमच्या वेगवान श्वासांचा आवाज गुंजत होता. साक्षीनं लावलेला तो मोगऱ्याचा सुगंध आता तिच्या मम्मीच्या मखमली त्वचेतून अधिकच दरवळत होता. मी त्यांना अधिकच जवळ ओढलं. माझ्या पिळदार बाहूंच्या विळखा त्यांच्या कमरेभोवती घट्ट झाला. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासाची उष्णता इतकी वाढली होती की तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. त्यांच्या नशिलेल्या डोळ्यात एक अनामिक हव्यास आणि उत्कंठा स्पष्ट दिसत होती. त्यांनी हळूच आपले डोळे मिटून घेतले, जणू त्या स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करत होत्या. माझ्या हातांचा हळूवार स्पर्श जेव्हा त्यांच्या पाठीवरून फिरला तेव्हा त्यांच्या अंगावर शहाऱ्यांची एक लाटच उसळली. त्या बेधुंद वातावरणात आमच्या ओठांमधील अंतर कधी संपलं हे आम्हालाच कळलं नाही. त्या चुंबनाने विश्वातील सर्व शक्ती एक जागी एकटुल्यासारखी वाटली. आमचा संयम आता पूर्णपणे सुटला होता आणि आम्ही दोघंही मर्यादा ओलांडून त्या गुपित सुखाच्या जगात वाहून गेलो होतो. दोघांची शरीरं एकमेकात अशी गुंतली होती की त्यांना वेगळं करणं आता कसलाही अशक्य नव्हतं. तो क्षण एक स्वप्नानुभवासारखा होता, जिथे रात्रीच्या भीतीची जागा आता एका अनोख्या उबदार धुंदीने घेतली होती. भावनांचा जो संगम न विसरता येणारा होता. काही वेळाने जेव्हा आम्ही दोघं शांत झालो तेव्हा त्यांनी माझ्या गालावर हात फिरवला, एक मधाळ हसू दिलं. हा आमच्या आयुष्यातील एक असा प्रेमाचा प्रवास होता जो आमच्यासाठी नेहमीच एक गुपित म्हणून आमच्या मनाच्या कोपऱ्यात जिवंत राहणार होता.